विश्वासाने सर्व लोक पुन्हा शिवसेनेमध्ये येत आहेत, खऱ्या शिवसेनेमध्ये। ते सौभाग्याचा दिवस आहे। 20 वर्षानंतर मी परत घर वापसी केलेला आहे। माझ्या रक्तात बाळासाहेबांचा विचार आहे। या विचार घेऊन पुन्हा शिवसेनेची मजबूती आणि शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी आणि माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांची ताकद वाढविण्यासाठी दिनरात अहोरात्र आम्ही काम करणार अशी मी गवाही देतो। त्यांच्याबरोबर आहे, मोदीजींच्या बरोबर आहे, बरोबर आहे, कारण बाळासाहेबांचे विचार आमच्या बरोबर आहेत, धनुष्यबाण आमच्या बरोबर आहे। त्यामुळे बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले, बाळासाहेबांचे आचार सोडले आणि बाळासाहेबांची भूमिका सोडली सत्तेसाठी, खुर्चीसाठी, ते खरी शिवसेना होऊ शकत नाही। विश्वासाने सर्व लोक पुन्हा शिवसेनेमध्ये येत आहेत, खऱ्या शिवसेनेमध्ये। आज तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, प्रेमाताई म्हात्रे नगरसेविका आणि आपले केशव पाटील, बाकी इतर सर्वजण पदाधिकारी, शाखा प्रमुख आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। या लोकसभा निवडणुका काळामध्ये अंबरनाथमधले देखील प्रदीप पाटील, काँग्रेस अध्यक्ष, त्यांच्याबरोबर अनेक नगरकर, असे अनेक लोक दररोज प्रवेश करत आहेत आणि एका विश्वासाने प्रवेश करत आहेत। काल आपण पाहिलं की राहुल गांधी इकडे होते महाराष्ट्रात आणि त्यांचेच नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तर एक विश्वासाने सर्वजण सोबत येत आहेत। राज्य सरकारचं सुरू असलेलं काम अतिशय उत्तम आहे आणि जे विश्वासाने येत आहेत त्यांना एकनाथ शिंदे आणि शिवसेना, बाळासाहेबांचे विचार ज्यांना पटत आहेत ते सर्व लोक सोबत येत आहेत। हा कारवा अजून मोठा होत जाणार आहे आणि आमचा पक्ष जो आहे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। इथं कोणी मोठा नाही, छोटा नाही, इथे कोणी मालक नाही, नोकर नाही। तिकडे मालक नोकराप्रमाणे वागवत होते। बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते, हे आता आहेत ते सहकाऱ्यांना घरगडी समजतात। हा फरक आहे। त्यामुळे लोकांना मान सन्मान पाहिजे आणि असं कोणाला काही बाकी काय अपेक्षा नसते। तर त्यांच्या पक्षामध्ये सावळा गोंधळ आहे। महाविकास आघाडीमध्ये तर आहेच आहे, परंतु उभाटामध्ये पण सावळा गोंधळ आहे। त्यामुळे एकाला उमेदवाराला एबी फॉर्म दिल्यानंतर, त्याचा प्रचार चालू झाल्यानंतर दुसरा उमेदवार अर्ज भरतो, त्याला एबी फॉर्म दिला जातो। यावरून त्यांच्यामध्ये जी काही असलेली पक्षामध्ये परिस्थिती, गोंधळाची परिस्थिती आणि संभ्रमाची परिस्थिती, त्यामुळे त्यांना विश्वास नाही आहे जिंकण्याचा, पण आमच्याकडे विश्वास आहे जिंकण्याचा। इकडे श्रीकांत शिंदे यांनी गेले 10 वर्ष जे कल्याण लोकसभेमध्ये केलेलं जे काम आहे ते काम समोर आहे लोकांच्या। पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी आपण पाहिलं सर्व पक्षाचे नेते, महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते अगदी भर उन्हात सगळीकडे कार्यकर्ते दिसत होते आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होते। ज्या विश्वासाने आम्ही तिकडे होतो की आमचं म्हणणं कुठंतरी ऐकून घेतलं जाईल, सगळ्यांचाच तो भ्रमनिरास झालेला आहे। आणि तसे शिंदे साहेब असो किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब असो, अनेक वर्ष शिंदे साहेबांबरोबर आम्ही कामं केलेली आहेत। शिंदे साहेबांनी आवाज द्यायचा, आदेश द्यायचा आणि त्याचं आम्ही पालन करायचं। मागील 2 निवडणुका आम्ही सगळ्यांनी खासदार साहेबांसाठी काम केलेले सगळे कार्यकर्ते